हॉटेलसारखा क्रीमी आणि रिच बटर पनीर मसाला घरच्या घरी बनवायचा आहे का? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी, खूप टेस्टी आणि मस्त असा बटर पनीर मसाला, जो तुम्ही रोटी, नान किंवा भातासोबत खाऊ शकता, जो खायला खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे. तर चला आज आपण बटर पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहू. तर त्यासाठी आपण लागणारे सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे. तर इथे मी 2 कांदे उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतलेले आहेत. नंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची, 1 काश्मीरी मिरची, नंतर काजू, आलं आणि लसूण आणि बटर घेतलेलं आहे. तर एका वाटीमध्ये काही पावडर मसाले घालून घेऊया. त्यामध्ये धने पावडर घालून घ्या, अर्धा चमचा हळद घालून घ्या, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्या, नंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घालून घेतला आहे. आणि यामध्ये आता आपण दही घालून घेणार आहोत. तर 2 चमचे दही घालून घ्या. दही घट्ट असलं पाहिजे, दही पातळ नको आहे. तर असं घट्ट दही घालून आपण ह्या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. नंतर आता त्यामध्ये आपण 1 चमचा बटर घालून घेणार आहोत आणि बटर ही मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून आता आपण हा मसाला बाजूला ठेवून देणार आहोत. इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे आणि जे आपण पनीर कट करून घेतलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. ह्यामुळे पनीर खूप सॉफ्ट होतं आणि एकदम टेस्टी लागतं. त्यामुळे 5 मिनिटासाठी याला असंच पाण्यात भिजत घालू. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि 1 चमचा इथे आपण तूप घेणार आहोत. आता यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. तर हे गरम होऊ देऊ. यामध्ये 2 वेलची, 2 लवंग, मिरे आणि तेजपत्ता घालून घेऊया. आता हे मसाले चांगले तडतडले पाहिजेत. मसाले चांगले तडतडले की आता आपण त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत. तर आपण इथे चिरून घेतलेला कांदा घालू चांगलं परतून घेणार आहोत. तर कांदा इथे कलर चेंज होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला पाहिजे. कांदा चांगला परतून झाला की आता त्यामध्ये आपण 1 काश्मीरी मिरची, 1 हिरवी मिरची, नंतर यामध्ये आपण आलं लसूण घालून घेणार आहोत आणि आपण जे 4 काजू घेतलेले आहेत तेही यामध्ये घालून घेऊया. तर आता हे आपण चांगलं परतून घेऊ. 2 ते 3 मिनिटं आलं लसूणाचा कच्चापणा जाऊपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत. नंतर आपण हे तयार केलेला मसाला यामध्ये घालून घेऊया. सर्व मसाला यामध्ये घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतला की आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. तर इथे मी थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आहे. मसाल्यामध्ये पाणी घातलं की मसाले खाली चिकटत नाहीत. तर अशा प्रकारे आपण मसाला चांगला भाजून घेऊया. तर आता मसाला भाजला आहे. त्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो चांगलं सॉफ्ट होऊपर्यंत भाजायचं आहे. टोमॅटो चांगलं भाजून घेऊया. आता नंतर त्यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण चांगलं शिजवून घेणार आहोत. तर 5 ते 6 मिनिटं याला चांगलं शिजवून घेऊया. याला झाकून ठेवून चांगलं शिजवून घेतलेलं आहे. बघा इथे एकदम मस्त असं टोमॅटो शिजलं गेलेलं आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे. तर मसाला आपण हा थंड करून घ्यायचा आहे आणि याची मस्त फाईन पेस्ट बनवून घेऊ. यातून मी तेजपत्ता काढून घेतलेला आहे. तर बघा जी एकदम मस्त अशी पेस्ट झालेली आहे. एक चाळणी घेऊन एका बाउलमध्ये याला आपण गाळून घेणार आहोत. बटर पनीर मसाल्यासाठी आपण ग्रेव्ही गाळूनच घेत असतो, त्यामुळे अशा प्रकारे आपण याला गाळून घ्यायचं आहे. तर आता आपली स्मूथ अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघा किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे. आपली ग्रेव्ही एकदम मस्त तयार झालेली आहे. आता एक कढई घेऊया. त्यामध्ये आपण 2 चमचे बटर घालून घेणार आहोत. तर बटर थोडंसं मेल्ट झालं की ते आपण एक छोट्या साईजमध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालून घेऊ. तर इथे मी छोटा कांदा एक चिरून घेतलेला आहे आणि त्याला आपण बटरमध्ये चांगला परतून घेऊ. कांदा परतला की त्यामध्ये आपण करून घेतलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. ग्रेव्ही आता यामध्ये चांगली 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे आणि हिला आता झाकून आपण 5 मिनिटासाठी चांगली शिजवून घेणार आहोत. तर बघा 5 मिनिटांनी आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. तर आता आपण पाण्यामध्ये भिजत घातलेले पनीर काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालून घेऊया. तर पनीर आता इथे 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं शिजवून घेऊया. ग्रेव्हीमध्ये पनीर मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला झाकून आपण चांगलं शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला टेस्टी बटर पनीर मसाला तयार आहे. तर हा भात, रोटी, नान याच्यासोबत खायला खूप छान लागतो
आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.